नमस्कार मंडळी. आज परत आपण ब्रेस्ट फिडिंग ह्याच विषयावर बोलणार आहोत. ब्रेस्ट फिडिंगमध्ये चॅलेंजेस तेव्हा येतात जेव्हा तुम्हाला सोअर निप्पल्स असतात, क्रॅक निप्पल्स असतात आणि तुम्ही काहीही केलं तरीही ते इझिली बरं होत नाही. हा चॅलेंज मला पण आला आणि मी मल्टिपल क्रीम्स ट्राय केले. मी ही क्रीम जी टॉप 1 मानली जाते ती ट्राय केली, नो यूज. वन मोर क्रीम जी हिमालयाची आहे तीही मी ट्राय केली, स्टील त्याच्याने फारसा फरक नाही पडला. निप केअर ही खूपच फेमस आणि कॉमनली यूज्ड आहे, हीही मी यूज केली. सो ह्याच्यामुळे मला जो वरचा सूदिंग इफेक्ट होता तोही फार कमीच होता. म्हणजे बेसिकली म्हणायला गेलं तर क्रॅक किंवा सोअर निप्पल्समध्ये फीडिंग करताना खूपच पेन होत होतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला फीडिंग हे खूप हेक्टिक होऊन जातं. सो व्हॉट वर्कड फॉर मी, दिस थिंग. ओके, नाउ व्हॉट इज दिस? बेसिकली दिस इज ॲन आयुर्वेदिक थिंग. हे ह्याला म्हणतात माजूफळ, मायफळ, जायफळ, मायफळ. तर हे तेच एकाच ह्याच्यातले आहेत, काइंड ऑफ सेम टाईप. हे जे आहे, जसं आपण जायफळ उगळतो कधी बाळाला लूज मोशन्स वगैरे झाले तर, तसंच हे आपण पाण्यात भिजून ठेवायचं, रात्रभर ओव्हरनाईट भिजून ठेवायचं. त्याला नंतर आपल्या सांडशीवर उघडायचं, म्हणजे त्याला छान असं हे करायचं, जसं आपण चंदन उजळतो तसं हे उजळायचं आणि मग ते आपण तिथे क्रॅक्ड सोअर निप्पल्सना लावायचं. विदिन 7 to 8 days तुम्हाला डिफरन्स दिसेल आणि तुमचा पेन खूप कमी होईल. ह्याला तुम्ही जेव्हा पण फीडिंग होऊन जाईल तुमचं, तुम्हाला माहिती आहे की एका बाजूला जिथे प्रॉब्लेम आहे तिथे फीडिंग झालेलं आहे आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला दुसरी साईड द्यायची आहे, मग जिथे पेन होतं आहे तिथे उजळून लावत जा. आणि हे 8 दिवस लावल्यानंतर तुम्हाला लिटरली पेन कमी होतो, तुमचं सोअरनेस कमी होतं आणि खरंच खूप इफेक्ट होतो. मेन थिंग म्हणजे हे जायफळचाच भाऊ असल्यामुळे मायफळ हे जर चुकून बाळाच्या पोटात गेलं तर काहीही इश्यू नाही आहे. हे बेसिकली इवन हे सुद्धा आपण बाळाला लूज मोशन्समध्ये दिलं जातं, पण हे खूप जुन्या काळी दिलं जायचं. आता आपण रिस्क घ्यायला मागत नाही अशा गोष्टींमुळे, पण माझी आजी हे सगळं मला सजेस्ट करत असते. त्याच्यामुळे आणि शी इज लाईक व्हेरी ब्रिलियंट इन ऑल दीज ओल्ड थिंग्स. त्याच्यामुळे मी तिला फॉलो करते आणि म्हणून मला ह्याचा खूप फायदा झाला. याला जेव्हा पण तुम्ही उघडून लावाल त्यावेळेला त्याला छान सुकू द्यायचं. कमीत कमी 4 ते 5 तास ते तुमच्या जखमेवर राहू द्यायचं. ते सुकू द्यायचं. सुकून त्याचं छान एकदम असं मेहंदी कशी सुकल्यानंतर त्याचं छान पत्री निघते आणि ती म्हणजे त्या ओलावा त्या जखमेत ओढला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते दुखणं हळूहळू कमी होऊन जातं. ते सुकलं की तुम्ही तेलाने किंवा असं डायरेक्ट काढून मग एक हात ओला रुमालाने पुसून तुम्ही परत फीड करू शकता. हे एकदम रिस्क फ्री आहे. बाळाला जर चुकून ह्याचा हलकासा कण वगैरे गेलाच तर काही इश्यू नाही आहे. जनरली मी तर पूर्ण क्लीन करूनच द्यायची, त्यामुळे नो रिस्क. बट स्टील कधी कधी आपण खूप स्ट्रेस्ड असतो, थकलेलं असतो, सो एखाद ठिकाणी कुठे राहिलं तर ह्याचा रिस्क नाही आहे, कारण की हे जायफळासारखं हे माजूफळ पण उजळून दिलं जातं. सो ह्या वन ऑफ द बेस्ट थिंग टिल डेट फॉर सोअर निप्पल्स. हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि जर जास्त डिटेल्स हवे असतील तर मला नक्की सांगा. थँक्यू.